नमस्कार. NCSNच्या रोगनिदानच्या पेपर 1च्या सिलेबस कॉपीनुसार स्त्रोतदृष्टी यावर MCQ, SAQ व LAQ असे तिन्ही प्रकारचे प्रश्न येऊ शकतात. तर आज आपण याच पॉईंटच्या नोट्स पाहणार आहोत. तर या पॉईंटच्या अंडर सामान्य स्त्रोतदृष्टी, निदान व लक्षण हे सब पॉईंट्स येतात. ते तुम्ही पाहू शकता की स्त्रोतदृष्टीच्या अंडर डिफाइन अँड एनडी स्त्रोतस मस्ट टू नो, कॉमन इटिओलॉजी फॉर स्त्रोतदृष्टी आणि स्त्रोतदृष्टीचे सामान्य फीचर्स. तर ते मस्ट टू नो, हे तिन्ही टॉपिक मस्ट टू नोचे आहेत. त्याच्या नोट्स आपण पाहूयात. स्त्रोतस, त्यामध्ये व्याख्या: यावंत पुरुषे मूर्ती म्हणतो भाव विशेषो तावंत एवास्मिन स्त्रोतसाम प्रकार विशेषा. चरक मीमांसांचा श्लोक आहे. त्याचा अर्थ असा की पुरुष शरीरात जितके मूर्तिमान घटक आहेत तितक्याच प्रकारची स्त्रोतस सुद्धा आहेत. स्त्रोतस म्हणजे अन्नरसाच्या पचनामुळे रूपांतरित होणाऱ्या धातूंना शरीरातील धातूंपर्यंत पोहोचवणारे मार्ग आहेत. स्त्रोतस हे भावविशेषांचे समवायी कारण आहे. स्त्रोतस म्हणजे प्रवाह, व प्रवाह ज्या यंत्रणेतून वाहत असतो त्याला स्त्रोतस असे म्हणतात. नेक्स्ट आहे स्त्रोतसांची संख्या. शरीरातील भावपदार्थ असंख्य असल्याने स्त्रोतसांची संख्या ही न मोजता येणारी आहे. म्हणूनच स्त्रोतोमय पुरुषा असे वर्णन आहे. तरी देखील चरकांनी स्त्रोतविमान अध्यायामध्ये प्रमुख अशा 13 स्त्रोतसांचे वर्णन केलेले आहे. सुश्रुतांनी धमनी व्यक्तिने अध्यायामध्ये फक्त 11 स्त्रोतसांचे वर्णन केलेले आहे. त्यामध्ये त्यांनी अस्थि, मज्जा व स्वेद वगळले व आर्तव व स्त्रोतसाचे वर्णन केलेले आहे. त्यानंतर स्त्रोतसांचे प्रकार: प्राण व, उदक व, अन्न व, रस व, रक्त व, मांस व, मेदो व, अस्थि व, मज्जा व, मूत्र व, शुक्र व, पुरुष व स्वेद व. आकाश महाभूताचे आधिक्य असते. स्त्रोतसांमध्ये आकाश महाभूताचे आधिक्य असते. स्त्रोतसाचे मुख्य 2 प्रकार पडतात: अंतर्मुख आणि बहिर्मुख. अंतर्मुख म्हणजे अदृश्य स्त्रोतस व बहिर्मुख म्हणजे दृश्य स्त्रोतस. अंतर्मुख स्त्रोतस 13 सांगितले आहेत काय चिकित्सकांनी, आणि बहिर्मुख स्त्रोतस 12. ते पुरुषांमध्ये 9 व स्त्रियांमध्ये अधिक 3. कोणते आहेत ते? तर 2 नाकपुड्या, 2 कान, मुख, गुद, नेत्र, उपस्थ व स्त्रियांचे अधिक 2 स्तन आणि योनिमार्ग, हे 3 अधिक स्त्रोतस सांगितलेले आहेत. स्त्रोतदृष्टीची सामान्य लक्षणे इथे श्लोक सांगितलाय. अतिप्रवृत्ती संगो वा सिरानाम ग्रंथयोपि वा विमार्गगमनम चापि स्त्रोतसाम दृष्टी लक्षणम. हा श्लोक इम्पॉर्टंट आहे. स्त्रोतदृष्टीच्या परिणाम म्हणून काही सामान्य लक्षणे खाली वर्णिलेले आहेत. त्यामध्ये पहिलं अतिप्रवृत्ती. स्त्रोतसांमधील भावपदार्थांची उत्पत्ती प्रमाणबद्ध असूनही त्याचे वहन जलद गतीने होणे म्हणजेच अतिप्रवृत्ती होणे. याचं उदाहरण म्हणजे प्रमेहामध्ये मूत्र, स्वेद यांची अतिप्रवृत्ती होणे. आर्तव व स्त्रोतदृष्टीत रजस्त्रावाची अतिप्रवृत्ती होणे, हे याचे एक्झाम्पल्स आहेत. त्यानंतर दुसरं आहे संग. स्त्रोतसांचे आकुंचन, प्रसारण, वहन या गतीत अडथळा येऊन तेथील भावपदार्थ त्याच ठिकाणी साठून राहतात किंवा स्त्रोतसांचा संग किंवा रोध उत्पन्न होतो. उदाहरणार्थ ज्वर व आमवात हे व्याधी आमाने स्त्रोतरोध झाल्याने उत्पन्न, वृद्धपत्त कामला व तमकश्वास हे कफाने स्त्रोतरोध झाल्याने उत्पन्न, व बद्धगुदोदरमध्ये मलाच्या उपलेपाने स्त्रोतरोध होतो. नेक्स्ट आहे शिराग्रंथी. अवयवांच्या भिंती बनवणाऱ्या अवयवात गाठ तयार होते त्यास ग्रंथी असं म्हणतात. विमार्गगमनम. स्त्रोतरोधाने त्या स्त्रोतसातून अभिवाहित भावपदार्थ पुढे जाऊ शकत नाहीत व साहजिकच त्यांना अन्य गती प्राप्त होते. म्हणजे त्यांची जी नॉर्मल गती आहे त्यापेक्षा त्यांना वेगळी गती प्राप्त होणे म्हणजे विमार्गगमन. उदाहरणार्थ ज्वर व वृद्धपत्त कामलामध्ये पित्त शाखागत असल्याने त्या ठिकाणी उष्णता व पित्तत्व ही लक्षणे उत्पन्न होतात. बहुपित्त कामलामध्ये पित्त अधिक असते. पित्त विमार्गगमन होऊन सर्व शरीरात पसरते. त्याचा नेक्स्ट पॉइंट म्हणजे सामान्य स्त्रोतदृष्टीची कारणे. आधी आपण लक्षणे पाहिजे, आता कारणे. आहारश्च विहारश्च यश दोषगुणे सम धातू बिर्विर्गुणेश्चापि स्त्रोतसांस प्रदूषका. हा सुद्धा श्लोक इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामध्ये 4 कारणे सांगितली आहेत: दोष गुण समान आहार, दोष गुण समान विहार, धातू गुण द्विगुण आहार व धातू विगुण विहार. तर हे 4 स्त्रोतदृष्टीची सामान्य कारणे आहेत. त्यानंतर स्त्रोतसांचे पर्याय: स्त्रोत, शिरा, धमनी, रसायनी, रसवाहिनी, नाडी, पंथा, मार्ग, संवृत्त व आशय हे स्त्रोतसांचे पर्याय आहेत. तर अशा प्रकारे स्त्रोतदृष्टीचा हा टॉपिक इथे संपला आहे. तर असेच रोगनिदानचे इतर टॉपिक सुद्धा आपण व्हिडिओ मार्फत पाहणार आहोत. व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा व भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिक सोबत. धन्यवाद. So guys, subscribe Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.